मित्रांनो नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही बघत आहात बोल भाऊ. मित्रांनो, चॅनलवर जर सगळ्यात पहिले नवीन जर असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येणार आहे आणि मान्सूनची तारीख काय. कारण काय शेतकरी बांधवांनो, आता सध्याला पीक शेतामध्ये टाकण्यासाठी घाई गडबड करू नका. कारण का मान्सून थोडं लांबणीवर गेला आहे. यासाठी आपण बघणार आहोत राज्यामध्ये पाणी कधी पोहोचणार, मान्सून 2026 म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येणार. तर मित्रांनो, सध्याला मान्सूनची सुरुवात केरळमध्ये झाली आहे आणि केरळमध्ये आपण जर बघितलं तर 27 मे पासून तर 1 जून पर्यंत हा केरळमध्येच राहणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं कर्नाटकमध्ये 1 जून ते 5 जून पर्यंत कर्नाटकमध्ये मान्सून येणार आहे. त्यानंतर जर आपण जर बघितलं तामिळनाडूमध्ये 1 मे ते 6 जून पर्यंत हे तामिळनाडूमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतर जर आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये हाच मान्सून 4 जून ते 10 जून पर्यंत राहणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आपण तेलंगणामध्ये 5 जून ते 12 जून पर्यंत हा तेलंगणामध्ये राहणार आहे. आता तुम्हाला वाटेल की आपलं महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येणार. कारण का यावेळेस थोडंसं मान्सून पुढे वाढलेलं आहे. यासाठी पीक आणि पेरणी करण्यासाठी कोणीही शेतकरी बांधवांनी घाई गडबड करू नये. कारण का प्रत्येक वेळेस आपण पीक वेळेनुसार टाकत असतो, परंतु या वर्षी थोडंसं 4 ते 8 दिवस हा मान्सून मागे पुढे झाला आहे. तर यासाठी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कधी पाऊस येणार हे सांगण्यापूर्वी तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण का असेच शासकीय योजनाबद्दल व इतर माहिती शेतकरी बांधवाबद्दल व ग्रामपंचायत बद्दल माहिती, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो आणि चालू घडामोडी असो या जीके असो, प्रत्येक माहिती या मुलाखती असो या चॅनलवर आपल्याला मिळणार. तर बघूया महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची तारीख काय. तर महाराष्ट्रामध्ये 8 जून पासून तर 15 जून पर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे. तत्पूर्वी 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो, परंतु महाराष्ट्रामध्ये 8 जून पासून हे आभाळ राहणार आहे. आभाळ नाही का पावसासारखं ढगाळ बनणार आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता 15 जूनच्या नंतर आहे. यासाठी पेरणी करण्यासाठी कोणीही घाई गडबड करू नये. त्यानंतर जर बघितलं तर गोवामध्ये 7 जून ते हे 10 जून पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 10 जून ते 16 जून पर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. ओडिसामध्ये जर बघितलं तर 10 जून ते 15 जून पर्यंत जाण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये जर बघितलं तर 12 जून ते 18 जून पर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि बिहारमध्ये जर बघितलं तर 13 जून ते 20 जून पर्यंत येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पूर्वी उत्तर प्रदेश यामध्ये 15 जून ते 22 जून पर्यंत पाऊस येण्याची मान्सूनची येण्याची शक्यता आहे. आणि मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं तर 15 जून ते 22 जून पर्यंत पाणी मान्सून येण्याची शक्यता आहे. कारण का गुजरातमध्ये जर बघितलं तर 18 जून ते 25 जून पर्यंत पावसाची हजेरी लावणार आहे. मान्सून तिथे कोसळणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आपण मित्रांनो, त्यानंतर जर आपण बघितलं दिल्ली येथे NCR म्हणजेच 25 जून ते 3 जून पर्यंत पाऊस मान्सून येणार आहे. त्यानंतर हरियाणा येथे जर बघितलं तर 26 जून ते 1 जुलै पर्यंत पावसाने हजेरी लावणार आहे, मान्सूनने हजेरी लावणार आहे. आणि पंजाबमध्ये जर बघितलं 27 जून ते 3 जुलै पर्यंत पंजाबमध्ये मान्सून जाणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये जर बघितलं तर 25 जून ते 5 जुलै पर्यंत राजस्थानमध्ये जाण्याची मान्सूनची शक्यता आहे. त्यानंतर झारखंडमध्ये जर बघितलं 27 जून ते 4 जुलै पर्यंत जाण्याची शक्यता आहे मान्सूनची. आणि हिमाचल प्रदेशमध्ये जर बघितलं तर 28 जून ते 5 जुलै पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि मान्सून यावेळेस सगळ्यांनी आपलं घर, परिवार व आपल्या घराची सुरक्षित व्यवस्था करून ठेवावी. कारण यावेळेसचा मान्सून हा जो आहे हा खूप काही भयानक धोकादायक आहे. यासाठी जर आपल्या घरावर जर टीन असेल, कवेलू, पत्तर या फारी वगैरे, तर सगळ्यांना मला एकच सांगायचंय की घर मजबूत बनवा आणि घराच्या बाहेर कोणीही निघू नका. कारण यावेळेसचा वादळी पाऊस, यावेळेसचा मान्सून हा 150 वर्षापूर्वी जो झाला तो असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की यावेळेसचा जो मान्सून आहे हा खूप काही वादळी राहणार आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या परिवाराची सगळ्यांनी काळजी घ्यावी. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया असेच नवनवीन माहिती बद्दल बोल भाऊ अरविंद चव्हाण मोटिवेशनल या युट्यूब चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.